या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मला बी दागिन्यानं मडवणार होतं ना शेट। काय रे काय झालं? वरचं दिवं ना विजलो। दे पण आहे नानांच्या खोलीतलो दिवो पण विजला। चूल पण इजली काहीतरी अनर्थ होतला। सगळे दिये इजले। माधवा माधव लग्नात तयार होतलो। लग्नाची तयारी ठेवा। येवा अण्णा गेले मा गेले पण लीलाबाई म्हणतात मका पाणी पहिलीच येळ नाही रोज पाणी पित। माधवा माधवा काय गे माधवाच्या नावाचं कसलं जप चाललेलं? माधव काय दिसलो काय? असंच खोली येत। अगो खोलीत नाही हा त्याचा काय खरा नाही म्हणजे हे काल म्हणा होतो मरूचा सा जगूचा नाही। माधवा आज हे घरात नाहीत पावसात माझ्या सोने घेऊन ये। आणते आहे आणते। बाहेर चला दोघा आधी। आहे मी सांगते ना बाहेर जा। बघा लग्नाआधी सुनेचे एवढे लाड त्याला सगळा ठरलेला असा। तुमच्याकडची ठराविक माणसं आमच्याकडची ठराविक माणसं उद्या संध्याकाळी साखरपुडा उरकून घेऊ। काका वाटला होता अण्णा माझ्या पाठीशी उभे नसले तरी माझी आऊस पाठीशी उभी राहील पण हिना काय भलताच केला। मी जीव दिलाय ना तरी तुका काय फरक पडूच नाही आहे। वय त्यांच्यात आणि माझ्यात काही एक फरक नाही। गो शोभा कने घातलेलो बघू दे। कनो नीट घालू शिकलस ना तर संसार चांगला करशील काय? होय तर मी घराकडे शिकलाय सगळा। कुणाची बाजी सुना काय गो यो बॅग घेऊन माधव जाता की काय? होय होय तेच ते। होय जाता काय सर यो? विचारा विचारा काय झालं तरी आपल्या घरातलोच ना तो। होय तर कळूकच वया। माधव ए माधव माधवा काहीतरी बिनसलेला दिसता गो। ए चोंट्या हाय सर ये काय गे काय रे? काय झाला? अरे तो बॅग घेऊन माधव जाता की काय? होय तर काय गे तुका काय माहित ना? मेल्या माका माहित असतात तर तुका विचारलं असतंय। सांग आता। आगे वाजला काय? अण्णान वांगडा 2 दिवस झाले। हा मध्येच काहीतरी गायब सुद्धा होतो। अरे पण आता काय गेलो? आता अण्णांसोबत वाकड्या घेतल्यानंतर दुसरं व्हायचं पर्याय हा त्याच्याकडे गेलो गाव सोडान। मग आता लग्नाचा काय? त्याच्या वरसूनच ना काहीतरी झाला असणार। लय मिरवीत होतो ना अण्णा नाक कापला ना झिलान। अरे काय नाही हयच करूचा आणि हयच भोगूचा लागतला। होय तर तू थांब हैसर मी इलय। हा काय गो शोभा वहिनी भाऊ काय गेलो तुझो? हा
गावचे सगळे भानगडी माहित असतात ना तुमका? मग हे माझं गो काय तुमका माहित नाही? ये बाय माझे हा शोभतस हा वच्ची काकीची सून शोभतस अगदी हा. घे 10 रुपये ठेव. काय घे काकी 10 रुपयात तोंड कसा वाढवत तू पण आपला काय ता करतोय पण मी आधी आता काय सांगताय ना ता तू कर. काय ता नाही म्हणजे मी करतोय पण अण्णांका कळला तर गे हा. अरे तू निरोप दी मग कसा काय करायचा ना ते ताशे वाजवणारे करतील. हा म्हणजे ता हा गे पण आपला म्हणजे मी तुका तर माहिती आहे धर हे घे. हा मागा काय करू सा मी आपलं निरोप देतलाय. येत आहे हा चल गो जोबा वहिनी येत आहे हा. हा काय काय हे काय नाही गो सत्यनारायण घालायचं रवलो ना तेवढं घालून घेऊया. हा माधव काय झालं? अण्णांनो माझा दादा घर सोडून गेलो. काय वाटेत येत ते का आडवं करीन माझा शब्द पुरो करीन. पौर्णिमेच्या आत घरात वरात येतली. माधव पाताळात जरी असलो तरी ते का घेऊन येईन. किती कशाला बोलवून घेतलं? कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका मला माहितीये जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसली अडचण आहे? राधिका मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे गेले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी आणि आईंनी घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो पाया पडतो हवं तर पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. 1 मिनिट शनाया तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि सगळ्यांसाठीच. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का प्लीज? अजिंक्यांना लोन मंजूर झाले. कसलं लोन? आपले फौजी हे घर सोडून सातारा राहायला जाणार आहेत. अजिंक्य तुम्ही नवीन घर घेताय? नवीन घराची आपल्याला नाही शीतलच्या घरच्यांनाच गरज आहे. त्यांचं स्वतःचं घर कुठे राहिलंय आता? पण तुम्हाला अंदाज आला होता का हो चहा पिताना? नाही सुरुवातीला नाही आला 15 दिवस तरी. आणि मग 16व्या दिवसापासून सुरू. तुम्ही म्हणजे कामालाच लागलात वाटतं लगेच. प्रपोज करणं झालंच नाही? नाही मी महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो. महालक्ष्मी काय चेहरा खुलतोय बघा. महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे समुद्राच्या लाटा कशा खडकावर आपटतात तसा चेहरा क्षणाक्षणाला बदलायला लागला. ताप उतरलाय पर संताप वाढलाय. कोणाचा? माझा बनाय म्हातारीचा. मी तुला ओळखलंय. अरे ओ बुढ़िया कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? तू ऐसा नहीं मानेगी. बदसात. तुम्ही तर सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत. म्हणजे काम चाललंय एकत्र. मैत्री आहे आमची. हो. म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणा? सराव देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ए अगं कुठे कापली तुझं? तू झाली की जेवण आमची? तुला काय धाक आहे का नाही माझा?
अरे बायकोला असं बोलू नये. तुम्ही कसं धाकात ठेवलंय का नाही तसं धाकात ठेवायला पाहिजे. मी काय धाकात बिकात ठेवत नाही अंजली बाईसनी. म्हणजे आतापर्यंत माझ्या कानावर पडत होते ते राणाचं सोंग होतं. तर बायकांच्या तेवढीच कमी असेल तर मग का उभं केलं तुमच्या बायकोला इलेक्शन? त्यांच्या कुबड्या घेऊन इलेक्शन लढवताना कुठे गेला होता तुमचा पुरुषार्थ? अहो नवरा बायको समान हे आधीच कळलं असतं ना तर आमचे संसार आतापेक्षा अधिक सुखाचे झाले असते. सॉरी, लोकांचं ऐकून आपण आपल्यातल्या गोष्टी ठरवायच्या नसतात हे कळलंय मला. सॉरी पेक्षा तुम्हाला हे समजणं महत्वाचं.